मराठवाडा पाठोपाठ महाविकास आघाडीचं पश्चिम महाराष्ट्रातील जागा वाटप देखील जवळपास नक्की झाल्याची माहिती मिळते। पुणे लोकसभेसाठी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांचं नाव आघाडीवर आहे, तर बारामतीसाठी सुप्रिया सुळे, शिरूर लोकसभेसाठी अमोल कोल्हेंचं नाव जवळपास निश्चित आहे। साताऱ्यातून शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी मिळू शकते किंवा काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांसाठी शरद पवार गट ही जागा सोडू शकतो। दरम्यान महाविकास आघाडीचं पश्चिम महाराष्ट्रासाठीचं सध्याच्या घडीचं जागा वाटप कसं एक नजर टाकूया। पुणे लोकसभेसाठी रवींद्र धंगेकरांची चर्चा आहे, तर बारामती लोकसभेसाठी सुप्रिया सुळे, तर शिरूर लोकसभेसाठी अमोल कोल्हे, तर मावळ लोकसभा मतदारसंघासाठी संजोग वाघेरेंच्या नावाची चर्चा आहे, जो की ठाकरे गटामध्ये त्यांनी आता प्रवेश केलेला आहे। तर सातारा लोकसभेसाठी श्रीनिवास पाटील किंवा पृथ्वीराज चव्हाण यांची नावे आघाडीवर आहेत, तर कोल्हापूर लोकसभेसाठी संजय पवार ठाकरे गटाचे यांचं नाव आघाडीवर आहे। तर हातकणंगलेची लोकसभेची जागा राजू शेट्टींसाठी सोडणार असल्याची चर्चा आहे। तर सांगलीमध्ये विशाल पाटील काँग्रेस हे नाव जवळपास निश्चित असल्याचं बोललं जात आहे। तर सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे आणि माढासाठी धवलसिंह मोहिते पाटील यांची नावे जवळपास निश्चित करण्यात आली आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।